मित्रांनो, तुमची जर सिंह राशी असेल तर तुम्ही तुमच्या या व्हिडिओमध्ये बघा, सिंह राशी म्हणजे 5वी राशी असते, जी की 5व्या घरात आहे. आणि 4थ्या घरात, तुमच्या राशीच्या 4थ्या घरात गुरु महाराज विराजमान आहेत. तर याचा काय परिणाम होणार आहे, याचे काय शुभ फळं तुम्हाला मिळणार आहेत, तेच आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. मित्रांनो, सिंह राशी 5वी असते सगळ्यांची. गुरुसुद्धा 4थ्या घरात विराजमान आहेत, ते पण सगळ्यांचे. फक्त बाकी घरांमध्ये वेगवेगळे बदल प्रत्येकाचे असतील, म्हणून प्रत्येकाची कुंडली ही वेगवेगळी असते. जर 4थ्या घरात तुमचे गुरु आहेत पण अन्य दुसरे ग्रह सुद्धा असतील तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा होतील. फक्त गुरु महाराज असतील, चांगल्या स्थितीत असतील तर मग चांगले परिणाम सुद्धा होतील. म्हणून प्रत्येकाची कुंडली ही वेगवेगळी असते. पण हे सगळ्यांचं सारखं असतं की 4थ्या घरात गुरु आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितली असेल की दिवाळीपूर्वी तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. आणि ही गोष्ट केवळ सांगण्यापुरता नाही तर शास्त्र आधारित आहे आणि या ग्रहस्थितीवर आधारित आहे. ही सर्व गणना करूनच हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे. आज आपण पाहूया सिंह राशीच्या जातकांसाठी देवगुरु बृहस्पती काय मोठा आशीर्वाद, काय मोठा बदल घेऊन आलेले आहेत, तेही दिवाळीपूर्वी. मित्रांनो, सध्या देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीत एकादश भावात भ्रमण करत आहेत. पण 18 ऑक्टोबर म्हणजेच दिवाळीच्या 2 दिवस आधी ते द्वादश भावात प्रवेश करतील. अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल, द्वादश भावातील ग्रह हे अनुकूल नसतात. पण सिंह राशीसाठी ही स्थिती वेगळी आहे. कारण देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीतील पंचम भावाचे स्वामी आहेत. म्हणजेच तुम्हाला ज्ञान, संतान आणि भाग्याचे ते अधिपती मानले जातात. तर याने काही खूप मोठे बदल तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात होणार आहेत. मित्रांनो, ज्यांना विदेशात स्थायिक व्हायचं आहे किंवा PR, व्हिसा प्रकरण त्यांची अडकलेली आहेत, आता गुरु तुमच्यासाठी नवे दरवाजे उघडणार आहेत. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ विदेश शिक्षणाचे शुभ योग घेऊन येतो आहे. गुरु द्वादश भावात गेल्यावर खर्च वाढतात, पण हे खर्च असतील आनंदासाठी, फलासाठी. दिवाळी आहे, दिवाळीसाठी घर, जमीन, वाहन किंवा सुखसोयी खरेदी करण्याचा योग आहे, त्यामुळे हे खर्च होतील. गुरुच्या कृपेने धनवृद्धीचे दारं सुद्धा तुमच्या आयुष्यात उघडणार आहेत. दिवाळीपूर्वी गुरु तुमच्या जीवनातील तणाव, डिप्रेशन आणि अडथळ्यांना दूर करेल. ज्या गोष्टी वारंवार हातातून निसटत होत्या त्या आता स्थिर होऊ लागतील. मानसिक शांती, आत्मविश्वास आणि नवी दिशा तुम्हाला मिळेल. कौटुंबिक लाभ होतील. संतान आणि आईच्या आरोग्याचे चांगले संकेत तुम्हाला मिळतील. फक्त आईच्या आरोग्याची थोडी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. संतानासाठी परदेश, शिक्षण किंवा त्यांच्या प्रगतीचे योग उत्तम आहेत. गुरुची 9वी दृष्टी तुमच्या घरावर आहे, त्यामुळे गुप्तधन, अचानक लाभ किंवा पुण्यकर्मामुळे मिळणारे फळं तुमच्याकडे येणार आहेत. हा काळ आहे ध्यान, पूजा आणि आत्मिक प्रगतीचा. जर तुमच्या कुंडलीत सूर्य बलवान असेल तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. म्हणून आपली कुंडली चांगल्या ज्योतिषाकडून चेक करावी की आमच्या कुंडलीमध्ये सूर्य कोणत्या स्थितीत आहे. बलवान असेल तर सुवर्ण संधी आहे. सूर्य आणि गुरु दोघेही शुभ स्थितीत असले तर या दिवाळीला सोने पे सुहागा योग तयार होईल. तुमच्या यशाचे दरवाजे उघडतील आणि इतरांना चकित करतील. यासाठी तुम्ही छोटे 2 उपाय करायचे आहेत, सगळ्यांना सारखे आहेत. गुरुग्रहाचे आहेत. ओम गुरवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करायचे आहे. मित्रांनो, या दिवाळीत देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने सिंह राशीला मिळणार आहे मान, प्रतिष्ठा, भाग्यवृद्धी आणि मानसिक समाधानाचा अनमोल उपहार. ही दिवाळी तुमच्यासाठी परिवर्तनाची दिवाळी ठरो, हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया. हे राशी भविष्य ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.